याच्यापासून धोकाच आहे तुमच्या मुलाला पाहिलं काय मार लागला काय? माझ्या मुलाला गाव असे उलट्या याच्यानं मारलेत, तलवारीनं, उलट्या तलवारीनं मारलेत. हे कांद्याचे हे हाडं, हे पाठ सगळी फोडून काढलीत त्याने. हे मांड्या, डोक्यावर दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू पाजू नाचिलेत त्याला. त्याला करा वाटल ते वाईट 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 काय बी करायला लावलेत, गाणं लावून नाचायला लावलेत, त्याला माफी मागायला लावलेत. त्याला आजपासून करणास की म्हणून त्याला जे त्याला वाटल ते करून घेतले त्याने त्याच्याकडून. आता म्हणजे एवढी इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळावा. हे आम्हाला बार बार असे सतितात. त्यानं आम्हाला धमकी द्याले, तुमचं घर उठितो, तुम्ही हे ॲक्सिडेंट झाला आहे म्हण, नाहीतर मग तुझं घर उठितो म्हणून अशी धमकी द्यायत. तुझ्या मायबापा सगळं, बाळा सगळं, लेकरा बाळा सगळं मारून टाकतो म्हणाले. ते आम्हाला त्यांनी सांगितलं की त्याला पेट्रोल पंप, सदरील पेट्रोल पंप तिथं तुप्या या ठिकाणी आहे. तिथून त्याला गाडीमध्ये, स्कॉर्पिओ गाडीमध्ये गाड्या उचललं आणि त्याला तिथून किडनॅप करून एखाद्या फार्म हाऊसवर नेऊन डोसक्याला पट्टी बांधून नेलं आणि त्या फार्म हाऊसवर नेऊन मारहाण केली. आणि त्याच्यानंतर गणेश उबाळे आणि त्याच्यानंतर दुसरे 2-3 आरोपी आहेत आणि तसे अनोळखी 10-12 आरोपी आहेत. कुठे कुठे मार लागलाय, कशाने मारहाण केली, काय झालंय? ते तलवार आणि हॉकी स्टिक आणि लाकडाचे दंडुकीनं बोट कापल्या गेली, काय झालंय? बोट बोट छाटल्या गेले, एक करंगळीचं असं याच्यावर घाव करताना असं धरल्यामुळे ते छाटले बोट आणि हाताला मार लागला. तुमची काय? आमची या निमित्ताने एकच मागणी आहे की खरे गुन्हेगार याच्यामधले जे व्हिक्टीम आहेत की ज्यांनी हे कटकारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीनं हल्ला केला, त्याची बोटं तोडले गेले, मला असं वाटतं की खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील. जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंदार बंदचं आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू. का केला असेल हा हल्ला? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये चिखलीकर फॅमिली या मतदारसंघापासून दूर गेली आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये लढते, लक्षात ठेवा, त्यांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये लोक आता आपल्याबरोबर नाही आहेत. मग लोकांना दहशत करायची, दादागिरी करायची, मारायचं, म्हणजे दादागिरी आणि दहशत केल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ता बाहेर पडणार नाही. हे जे भीतीचं जे चित्र आहे लोकांच्या मनामध्ये जाणवलं, ते भीतीचं चित्र खरं तरी निर्माण करण्यासाठी त्यांनी हे केलं आणि याचा परिणाम हा त्यांनाच भोगावा लागला. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे आता एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामध्ये सुनील नावाचे व्यक्ती आहेत, त्यांना मारहाण झालेली आहे, त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, गुन्हा दाखल होत आहे. सर, अपहरण करून मारहाण करण्यात आली, 2-3 तास एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं, त्याच्या बोट छाटल्या गेलेलं आहे. काय ब्रुटल म्हणजे प्राथमिक तपासात काय दिसतंय? ज्या पद्धतीने त्यांनी तक्रार दिली त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे, करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सद्यस्थितीत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे म्हणणं आहे, तक्रार आहे, ती घेतलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि त्यावरून काही वाद झाला, नेमका प्रकार कशामध्ये? हा तसं त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. हा आता पुढील तपासाचा भाग आहे आमच्या, की नेमकं गुन्हा घडण्याचं कारण काय. सर, काही राजकीय व्यक्ती त्याच्यामध्ये सहभाग आहे का मारहाण? इन्व्हेस्टिगेशन अत्यंत आता प्रायमरी स्टेजला आहे. जसं जसं आम्ही तपास पुढे जाईल त्यानंतर आपल्याला त्याचे सर्व डिटेल्स प्राप्त होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.